मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात येतं। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं स्वागत या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत शोभायात्रा निघत असतात। अशाच प्रकारची कोल्हापुरात एक शोभायात्रा निघाली आहे। करवीर गर्जना ढोल ताशा पथक यांच्याद्वारे ही शोभायात्रा 2023 आयोजित करण्यात आली। यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा आणि महाराष्ट्रातील लोककला यांचं दर्शन घडवण्यात आले। वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्रातील लोककला आहेत त्या सगळ्या या शोभायात्रेत कोल्हापूरच्या नागरिकांना, कोल्हापूरकरांना पाहायला मिळत आहेत। या शोभायात्रेत सांस्कृतिक लोककलांची अमृतधारा, जतन करू महाराष्ट्राची लोकधारा ही संकल्पना घेऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होते। पारंपरिक वेशभूषेत असणाऱ्या महिला, तरुणी आणि तरुण यांची बाईक रॅली, पारंपरिक वेशभूषेत सामील झालेले बालचमू, घोड्यावर स्वार झालेल्या रणरागिणी आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील तरुण, बैलगाड्या, इस्कॉन हरिमंदिर येथील भक्तगण, लेझिम पथक, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवणारे पथक, ध्वजपथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी होते। त्याचबरोबर यंदाच्या संकल्पनेवर आधारित लोककलांचे दर्शन, 3.5 शक्तिपीठांचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असे चित्ररथही यंदाच्या शोभायात्रेत कोल्हापूरकरांना पाहायला मिळाले। त्याचबरोबर मराठी मालिकांमधील कलाकार देखील या शोभायात्रेत मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते। सगळ्या कलाकारांकडून, सगळ्या तंत्रज्ञांकडून अखंड कोल्हापूरलाच नाही तर अखंड महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला आनंददायी आणि भरभराटीचं जाओ आणि हीच सदिच्छा तुम्हा सर्वांसाठी आम्हा सोनी मराठीच्या सगळ्या कलाकारांकडून। दरवर्षीप्रमाणे यावेळी करवीर गर्जना यांनी शोभायात्रा सुरू झाली आहे। आपली 10 वाजता झाली। आपला मार्ग मिरस्के टिकटीपासून भवानी मंडपापर्यंत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीने नटून वेशामध्ये येऊन इथं आम्ही ढोल पथक आम्ही नवे वर्ष साजरा करतो। गेले अनेक वर्ष झाले, 4 वर्ष झाले मी इथे शोभायात्रेला येते आहे आणि दरवर्षीप्रमाणेच शोभायात्रेमध्ये काही ना काहीतरी आम्हाला लेडीजना आणि सगळ्यांनाच पाडव्याच्या दिवशी वेगवेगळी परंपरा जपता येते आहे। कारण आजच्या मॉडर्न लाईफमध्ये मला नाही वाटत की हे सगळं करायला आपल्याला कुठेतरी वेळ मिळतो किंवा कुणालाही जपता येत नाही आहे। सो करवीर गर्जना हे एकच पथक असं आहे जिथे या दिवशी सर्वजण एकत्र येतात आणि या दिवशी सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो काहीतरी वेगळं घालण्यासाठी वगैरे। आणि मी ॲज अ बायकर म्हणून नेहमी एक बायकिंग आउटफिटमध्ये असते। हा एकच दिवस असा भेटतो की नवीन वर्षाच्या दिवशी अशा पद्धतीने आमची सुरुवात होते। सगळीकडे खूप चांगलं वातावरण असतं आणि हे असंच चालू राहू दे आणि आजच्या पिढीला कळू देत की आपली परंपरा काय आहे आणि कसं जपायला हवं। सकाळी साधारण 10 नंतर सुरू झालेली ही शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर या मार्गे भवानी मंडप या ठिकाणी येऊन संपन्न झाली। साई प्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।